नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, संजय राऊत पवार साहेबांवर एकाएकी एवढे नाराज का झाले? त्यांनी पवार साहेबांवर अशी टीका का केली? आणि एकाएकी पवार साहेबांचं कौतुक करणारे, त्यांची खुशामत करणारे, कौतुक करणारे, त्यांच्याविषयी प्रचंड आदर दर्शवणारे संजय राऊत एकाएकी एकदम असे शरद पवार साहेबांवर नाराज का झाले? ही नाराजी नेमकी कशामुळे निर्माण झाली? त्यांच्या मनाला न पटणारी कोणती गोष्ट घडली? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे, सरळ आहे की महादजी शिंदे पुरस्कार जो मिळाला एकनाथजी शिंदे यांना, त्या महादजी शिंदे यांच्या पुरस्काराने सन्मानित एकनाथजी शिंदे यांना करत असताना शरद पवार साहेबांनी जे विधान केलं आणि एकनाथजी शिंदे यांचं कौतुक केलं, त्यामुळेच संजय राऊत त्यांच्या मनाला न पटल्यामुळे ते खूप नाराज झाले. किंबहुना उबाटा गटाला, किंबहुना उद्धव ठाकरेंना, रश्मी ठाकरे यांना खुश करण्यासाठी त्यांना असं बोलावं लागलं. याचं कारण शरद पवार साहेब त्या कार्यक्रमात काय म्हणाले? त्यांच्या हस्ते तो पुरस्कार त्यांना एकनाथजी शिंदे यांना देण्यात आला, शरद पवार साहेबांच्या हस्ते. तर ते असं म्हणाले की एकनाथजी शिंदे, त्यांनी एकनाथजी शिंदे यांचं कौतुक केलं आणि ते करावं लागतं. एक उपचार म्हणून, सोहळा असला की उपचार म्हणून कौतुक करावं लागतं आणि प्रत्येकजण असं कौतुक करत असतात. तर तिथे असं ते म्हणाले पवारसाहेब की एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचा मला आनंद वाटला, समाधान वाटलं. कारण एकनाथ शिंदे यांची जी वाटचाल आहे ती एक सामान्य शिवसैनिक, सामान्य शिवसेनेचा शाखाप्रमुख, कार्यकर्ता, अशी मग नगरसेवक, आमदार, मंत्री, ते मुख्यमंत्री, अशी झालेली वाटचाल आहे. तेव्हा थेट त्यांचं म्हणणं असं होतं की थेट एक सामान्य एकनाथजी शिंदेसारखा सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री पदापर्यंत पोचला याचा मला आनंद झाला. तर ही गोष्ट कितीही म्हटलं तरी संजय राऊत यांना न पटणारी आणि खटकणारी आहे आणि त्यांना याच्यावर टीका करावीच लागणार होती. त्यामुळे शरद पवार साहेबांनी एकनाथजी शिंदे यांचं केलेलं कौतुक यांना अजिबात पटलं नाही. म्हणून त्यांनी पुढचं विधान असं केलं संजय राऊतांनी की एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते. मी 2019ला जेव्हा यांची युती झाली, शिवसेना, तेव्हा अखंड शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून अस्तित्व उदयाला आली, यावेळेला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार होते. परंतु त्यांना शरद पवारांनीच विरोध केला. पवार साहेबांनी विरोध केल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. मंडळी, मुळामध्ये असं काही घडलेलं नाही आहे, पण हे संजय राऊतांना बोलावं लागणार होतं. कारण त्याशिवाय त्यांची नाराजी उघडपणे शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचणार नव्हती आणि इकडे मातोश्री खुश होणार नव्हती. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना हे सगळं बोलावं लागलं. वस्तुस्थिती अशी होती 2019ची की मुळामध्ये जे रणनीतिकार, बिहारचे जे रणनीतिकार आहेत, राजकीय रणनीतिकार त्यांना आपण म्हणतो, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचा खास सल्ला घेतलेला होता. त्यांनी रणनीतिकार जे बिहारचे आहे, राजनीतिज्ञ, त्यांनी असं सांगितलेलं होतं, मी असं बोलणं झालेलं होतं की भाजपशी आता असलेली युती, म्हणजे 2019च्या विधानसभेला जी भाजपबरोबर युती शिवसेनेची होती, ती मतदान झाल्यानंतर निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजप जर पोचला नाही स्वबळावर, कारण भाजप 145-150 जागा लढवत होता तेव्हा, तर निश्चितपणे तो स्वतःच्या बळावर 145 जागा मिळवू शकणार नव्हता. तर तुम्ही ती युती तोडावी, कारण भाजप तोपर्यंत पोचणार नाही आहे आणि मग शिवसेनेचा तुमचा मुख्यमंत्री बसू शकेल. असंच त्याला सल्ला देण्यात उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेने त्यावेळेला असा सल्ला बिहारच्या राजनीतीतल्या तज्ज्ञाकडनं देण्यात आला होता. त्यामुळे बरोबर म्हणजे भाजपची युती तोडायची 2019ला विधानसभा निवडणुकांनंतर, हे आधी ठरलेलंच होतं शिवसेनेचं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं, शिवसेनेचं, हे असं ठरलेलंच होतं आधी. आणि त्याप्रमाणे भाजपला 106 जागा मिळाल्या, 105 आधी मिळाल्या, नंतर एक निवडणुकीत मिळाली, म्हणजे आधी 105 जागा मिळाल्या.
सुरुवातीला. तर 105 जागा मिळाल्यावर त्यांना आणखी 40 जागांची गरज होती. शिवसेनेच्या 56 जागा होत्या. मग शिवसेनेच्या 56 जागा असताना शिवसेना नेमकी मुख्यमंत्री पदावर अडून राहिली आणि भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होईना. मग हे यांना कारण झालं, निमित्त झालं. कारण त्यांनी ठरवलंच होतं की आधी आपण युती यांच्याशी करायचीच नाही आहे, युती या 2 पक्षांशी करायची आहे आणि यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवायचं तर आपला मुख्यमंत्री होऊ शकेल. आणि 2 पक्षांचं राष्ट्रवादीचं म्हणजे मुख्य शरद पवार आणि राष्ट्रवादी यांचं ठरलेलंच होतं. म्हणून मग शरद पवारांनी संजय राऊतांना मध्यस्थी केली आणि शरद पवार साहेबांचं असं ठरलं होतं की असं मत होतं की संजय राऊतांना तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. पण जेव्हा उद्धव ठाकरेंकडनं सांगितलं गेलं की नाही एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायचे आहे, तेव्हा शरद पवारांनी विरोध केलेला नाही. शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करू नका असं सांगितलेलं नाही आहे. पण त्यांचं पहिलं प्राधान्य मात्र संजय राऊतांसाठीच होतं. कारण संजय राऊत हा त्यांचा ऐकणारा माणूस होता. त्यांचा ऐकणारा त्यांच्या सुरात सूर मिसळणारा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा, त्यांच्या मते समन्वय साधणारा सगळ्यांशी, तिन्ही पक्षांशी, असं शरद पवार साहेबांचं मत होतं. म्हणून संजय राऊतांनी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु जेव्हा उद्धव ठाकरेंकडनं जेव्हा एकनाथ शिंदेचं नाव सांगितलं गेलं तेव्हा यांनी शरद पवार साहेबांनी विरोध केला नाही. परंतु विरोध एकनाथ शिंदेला कुठून झाला तर तो रश्मी ठाकरे यांच्याकडनंच झालेला आहे. म्हणजे रश्मी ठाकरेंनी उद्धवजींना सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यांनी मग शिवसेनेच्या आमदारांना वगैरे बैठक घेऊन सांगितलं की ती उद्धवजींचं सगळ्यांनी एकमेकांनी नाव सुचवायचं आहे, प्रवक्त्यांनी, इतर अन्य कार्यकर्त्यांनी. आणि म्हणून मग उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेला होणार होते पण पवारसाहेबांनी विरोध केला असं जे संजय राऊतांनी विधान केलेलं आहे तर ते चुकीचं विधान आहे. एकनाथजी शिंदेना शरद पवार साहेबांनी विरोध केलेला नव्हता. मग त्यांना राग कसला आला? त्यांना राग, संजय राऊतांना राग हा केवळ ते जे शरद पवार साहेब जे म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री झाला याचा मला आनंद झाला, ह्याचं मला समाधान वाटलं, ह्या वाक्याचा त्यांना राग आला की त्यांचं त्यांनी शेवट शरद पवार साहेबांनी दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं त्यांना चालू शकेल. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं शरद पवार साहेबांनी तर एकच चालेल, त्यांना मोदींचं कौतुक केलं तर चालेल, अजित पवारांचं कौतुक केलं तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंचं कौतुक केलेलं ह्यांना चालणारच नाही आहे. कारण त्यांनी त्यांचा पक्ष बळकावलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदेनी ताब्यात घेतलेली आहे अधिकृतरित्या. तर त्यांना ते सहन कसं होईल? त्यामुळे थेट आमच्या मुळावर उठलेल्या, आमचा पक्षच बळकावलेल्या, ताब्यात घेतलेल्या माणसाचं तुम्ही कौतुक करताय हे यांना रुचलेलं नाही, पचलेलं नाही आणि पटलेलं नाही. तर त्यामुळे केवळ त्यांना संताप आला, राग आला, तीव्र नाराजगी झाली आणि नाराजीतून त्यांचे हे हताशपणे त्यांनी हे उद्गार काढलेले आहेत. टीका केली आणि उद्गार काढले की त्यावेळेस 19लाच मग हे मुख्यमंत्री झाले असते परंतु शरद पवार साहेबांनी विरोध केला. परंतु शरद पवारांचा 19 साली हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याला विरोध नव्हता. हीच खरी गोष्ट आहे. तर उद्धवजी ठाकरे जे मुख्यमंत्री झाले ते वहिनी साहेबांच्या आग्रहास्तव, म्हणजे ज्या रश्मी ठाकरे आहेत त्यांच्या आग्रहास्तव, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या मातोश्री आहेत त्यांच्या आग्रहास्तवच उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. ही खरी गोष्ट आहे. मंडळी, यावर आपलं काय अभिप्राय आहे आपण जरूर आपलं मत नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.